स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। संक्रांतीच्या दिवशी काय करायचं आणि संक्रांतीच्या दिवशी काळं वाण वाटायला चालत नाही असं खूप जणांनी मला विचारलेलं। तर या प्रश्नाचे जे साधे सोपे सरळ उत्तर आहेत जे मला माहिती आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते। व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका, म्हणजे तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी सौभाग्य वाढण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारचे संकट नवऱ्यावर जर येत असतील, सतत आजारी पडणे, ॲक्सिडेंट होणे किंवा पितृदोष मुंजा दोष जर लागत असेल तर यावर एकच छोटासा प्रभावी उपाय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। तो जर तुम्ही केला तर जे सौभाग्य टिकवण्यासाठी स्त्रिया करतात, आपल्या पतीवर जे संकट येतात ते न येण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते, करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवाल। ठीक आहे, बघा संक्रांतीच्या दिवशी काय करायचं तर संक्रांतीच्या दिवशी 5 सुगडे घ्यायचे आहे। सुगड्यामध्ये ज्या वस्तू आपण टाकणार आहे त्या मी तुम्हाला आता सांगते। त्या तुम्हाला सर्व वस्तू सुगड्यामध्ये टाकायच्या आहेत। संक्रांतीच्या दिवशी सुगड्याचे वाण म्हणजे सुगडे जसं तुम्हाला पूजता येतात, जशी पूजन तुम्ही करता तसंच तुम्हाला करायचं आहे। 5 सुगडे घ्यायचे, त्या सुगड्यांना दोरा गुंडाळून घ्यायचा, हळद कुंकू लावायचं, त्यानंतर त्यात थोडेसे गहू, पेरू, बोरं, ऊस, 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर हळद कुंकाच्या पुड्या किंवा एक छोटीशी कुंकवाची डबी तुम्हाला त्यात घालायची आहे आणि तिळगुळाचा छोटासा लाडू किंवा वडी त्यात घालायची आहे। हे सर्व त्यात टाकायचे। त्यानंतर आपल्या कुलस्वामिनीला हे वाण तुम्हाला झाकून द्यायचं आहे आणि नंतर 4 सवाष्ण बोलवायच्या। सुगडे जेव्हा आपण पूजन करतो त्यावर एक ब्लाउज पीस टाकायचं आहे। त्यानंतर बोळं पण मिळतं, तर ते बोळं आणि ते सर्व घेऊन देवीला झाकून वाण द्यायचं आहे। त्यानंतर त्यावर जे ब्लाउज पीस टाकलेलं आहे ते टाकलेलंच राहू द्यायचं आहे। ते बोळं घेऊनच तुम्हाला 4 सवाष्णींना बोलावून वाण द्यायचा आहे आणि वाण देताना तुम्ही कुठल्याही प्रकारचं वाण म्हणजे सौभाग्यवान हे 4 सवाष्णींना संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे। मात्र संक्रांतीच्या दिवशी सुद्धा तीळ घालूनच आंघोळ करायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं। देवीला संक्रांतीच्या दिवशी सुद्धा गजरा आणि गुलाबाचं फूल वाहायला विसरायचं नाही। शक्य असेल तर प्रत्येक सवाष्णीला गजरा किंवा गुलाबाचं फूल हे तुम्हाला स्वतः डोक्यात लावून द्यायचं। ठीक आहे, दिवशी हे करून बघा। जर सतत नवऱ्यावर संकट येत असतील, ॲक्सिडेंट होत असेल, कटकट होत असेल, तब्येत चांगली राहत नसेल तर त्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते, हा करून बघा। संक्रांतीच्या दिवशी एका सवाष्णीला नारळ आणि ओटी द्यायची आहे। संक्रांतीच्या दिवशी जशी तुम्ही सवाष्णीची ओटी भरता तशी ओटी भरून घ्यायची आहे। मात्र तिला ओटी भरल्यानंतर हळदी कुंकू लावून जे वाण आपण देतो तर त्या वाणामध्ये नारळ हे त्या सवाष्णीला तुम्हाला द्यायचं आहे आणि हिरव्या बांगड्या द्यायला विसरायचं नाही। एवढं जरी तुम्ही केलं तरी संकट हे कमी होतील। मुंजादोष, पितृदोष, ॲक्सिडेंट, सतत आजारी पडणे ह्या गोष्टी टळायला सुरुवात होईल। हा अनुभव तुम्हाला स्वतः येईल। देवीला जशी आपण खिचडी देतो तशी सवाष्णीला खिचडी द्यायला विसरायचं नाही। मुगाच्या डाळीची खिचडी ही वाणामध्ये 4 सवाष्णींना सुगड्यांसोबत द्यायची आहे। शक्य जर असेल तर एक तरी सवाष्ण संक्रांतीच्या दिवशी जेव घालणे अतिउत्तम असते। यांनी सुद्धा संकट हे टळतात। हे करून बघा, साधे सोपे सरळ उपाय आहे, करून बघा। यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आपोआपच मिळायला सुरुवात होईल। काही उपाय करून पाहण्यासारखा आहे, करून बघा। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।